सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. एमआयडीसीतील उद्योजकांना क्रिटिकल इन्फ्रा स्कीममधून विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शहरातील अक्कलकोट रोड आणि औद्योगिक वसाहत एमआयडीसीतील रस्त्यांसाठी क्रिटिकल इन्फ्रा स्कीमच्या माध्यमातून 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. एमआयडीसीसाठी असलेल्या विशेष योजनेतून 65 कोटींपैकी 14 कोटी रुपयांचा खर्च उद्योजकांना द्यावा लागणार होता. मात्र विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर एमआयडीसीतील उद्योजकांच्या वाट्याचा खर्च माफ करत 14 कोटी रुपयांची सूट दिलीय. त्यामुळे हा निर्णय राज्यातील एकमेव असून सोलापूर एमआयडीसीसाठी घेतला गेलाय. या निधीच्या माध्यमातून अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये 35 रस्ते आणि औद्योगिक वसाहत एमआयडीसीमध्ये 9 रस्ते एकाच वेळी तयार होणार आहेत. राज्यात केवळ सोलापूर आणि सांगली येथे महापालिका हद्दीत एमआयडीसी आहे. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सोलापूरच्या उद्योजकांसाठी आणि विशेषतः 35 ते 40 हजार कामगारांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. अक्कलकोट रोड एमआयडीसी व होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही वसाहतीसाठी जवळपास 56 कोटी रुपयाची रस्त्यांसाठीची योजना आज मंजूर झालेली आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम मध्ये म्हणजे 75% राज्य शासन आणि 25% उद्योजकांकडनं पैसे घेण्याची तरतूद असलेली ही स्कीम होती. केवळ सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून या योजनेला मंजुरी देताना 25% जो हिस्सा आहे तो 12.5% महापालिका आणि 12.5% जिल्हा नियोजन असं संपूर्ण 100% पैसे हे सरकार भरणार आहे आणि जवळपास 14 कोटी रुपयांचं बचत सोलापूरच्या उद्योजकांचं होणार आहे. विशेषतः अक्कलकोट रोड वसाहतीमधले जे वस्त्रोद्योग आहेत ते आपल्याला माहिती आहे की अनेक अडचणीला त्यांना सामोरं सध्या जावं लागतंय आणि अशा परिस्थितीत जो शब्द माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात दिला होता तो मला वाटतं शब्दपूर्ती होणारा निर्णय आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातला हा एकमेव पहिला असा प्रसंग आहे की एखाद्या शहरासाठी स्वतंत्र GR त्या ठिकाणी काढलेला आहे आणि महाराष्ट्रात महापालिकेच्या हद्दीमध्ये फक्त 2च एमआयडीसी आहेत, एक सोलापूर आणि सांगली. त्यामुळं मागील अनेक महिन्यापासून उद्योग विभागाचं म्हणणं होतं की महापालिकेने इकडचे रस्ते केले पाहिजे, परंतु आपल्याला कल्पना आहे की सोलापूर महानगरपालिका ड वर्ग असल्यामुळं इतके मोठ्या प्रमाणाची निधी देता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी या विशेष निधीला या ठिकाणी मंजूर दिली आहे आणि आज त्याचं GR सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. आणि मला आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचंही मनापासून आभार मानायचं आहे की ते स्वतः 3 वेळा राज्याच्या मुख्य सचिवांना भेटायला त्यांच्या दालनापर्यंत आले आणि त्यांनी विनंती केली की उद्योजकांचे 100% पैसे माफ करून सरकारनेच ह्या योजनेला मंजुरी द्यावी. आणि आज जवळपास वर्षभर चाललेल्या ह्या प्रवासाला आज पूर्णविराम मिळून यश मिळालेलं आहे आणि आज GR सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. लवकरच ह्या सगळ्या रस्त्यांना सुरुवात होणार आहे. जवळपास अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये 35 रस्ते असून आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीमध्ये 9 रस्ते आहेत. साधारणतः 35 ते 40 किलोमीटर लांबीचे हे रस्ते या ठिकाणी होणार आहेत.